श्री स्वामी समर्थ. तर 1 फेब्रुवारी 2026 मध्ये माघ मास पौर्णिमा येत आहे आणि या पौर्णिमेचे स्नान दान तर्पण करण्यासाठी खूप महत्त्व सांगितले जाते. याच दिवशी रवी पुष्य योग आणि भद्रा योग देखील सांगितला जात आहे. मग दिवसभर आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचे नाही आणि पूर्ण दिवसभराचा लाभ कसा आपल्याला घ्यायचा आहे याच गोष्टीची चर्चा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बघा, माघ पौर्णिमेला या दिवशी जो व्यक्ती गरीब किंवा गरजूवंत किंवा सदाचारी ब्राह्मणाला उलनचे कपडे किंवा कंबल दान करतो. कंबल दान म्हणजे काय, तर शॉल किंवा ब्लँकेट तुम्हाला जसं घडेल तसं तुम्ही दान करू शकतात. असे म्हणतात, या गोष्टींचे दान केल्याने परलोकात अविश्रांत सुख मिळते. अविश्रांत सुख म्हणजे काय, तर बिना थकावट आपल्याला जे सुख मिळते ते सुख म्हणजे अश्रांत सुख असते. बघा मंडळी, जेव्हा आपण सुखासाठी धडपड करत असतो तेव्हा त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, धडपड करावी लागते. म्हणजेच त्यासाठी थोडक्यात तर काय, आपल्याला जेव्हा जेवण जेवायचं असतो तेव्हा त्यासाठी आपल्याला जेवण बनवायचं आणि ते नंतर पचन करण्यासाठी पचन होईल का नाही याची पण आपल्याला खात्री नसते. यासाठी सुद्धा आपल्याला धडपड करावी लागते. पण जेव्हा या गोष्टींचे आपण दान करतो तेव्हा आपल्याला जे सुख मिळते ते अविश्रांत सुख असते. तर बघा, थोडक्यात मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा भौतिक जगात आपण सुख किंवा दुःख जेव्हा भोगत असतो तेव्हा प्रत्येक गोष्टीत आपल्याला थकवा जाणवतो. तर मंडळी, याच दिवशी आपल्याला या गोष्टी दान केल्याने नरक किंवा प्रेत योनीतून सुटका मिळते. त्या गोष्टीचे कष्ट आपल्याला भोगावे लागत नाहीत असे म्हटले जाते आपल्या शास्त्रानुसार. त्याचप्रमाणे काळ्या तिळाचे देखील दान खूप महत्त्वाचे मानले जाते आणि पितरानिमित्त आपल्याला हे काळ्या तिळाचे दान करायचे आहे. तसेच माघ महिना म्हटल्यानंतर आपल्या भगवान श्री विष्णूंना खूप प्रिय आहे आणि त्यांना हा पूर्ण महिना समर्पित आहे असे आपल्या शास्त्रानुसार आहे. स्नानाचे महत्त्व या महिन्यात तर आहेच, पण जेव्हा माघ पौर्णिमा येते, माघ पौर्णिमेला स्नानाचे महत्त्व अतिशय महत्त्वाचे आहे आणि खूप महत्त्वाचे आहे असे सांगितले जाते शास्त्रामध्ये. बघा, असे म्हणतात, ज्या व्यक्तीने पूर्ण महिनाभर माघ महिन्यातील पूर्ण महिनाभर स्नान केलेले नसेल पण तो व्यक्ती जर पौर्णिमेच्या दिवशी स्नान करत असेल तर त्याला पूर्ण महिनाभर गंगा नदीसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. आणि बघा, स्नान करताना आपल्याला सगळ्यात आधी लवकर उठून सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचे आहे. असे म्हणतात, माघ पौर्णिमेला जगातील सर्व नदी तलाव यासारख्या नद्या ज्या आहेत त्या नदीसारख्या पवित्र होतात. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा घरातील पाण्याने आंघोळ करतो ते पाणी देखील गंगा नदीसारखे पवित्र होते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठा आणि होईल तेवढं ब्रह्ममुहूर्तात उठाल अतिशय उत्तम आहे आणि स्नान लवकर करण्याचा प्रयत्न करा. बघा, आपण जेव्हा भौतिक जीवनात भौतिक जीवनात आपण संग्रह करतो, बऱ्याच गोष्टी आपण संग्रहित करतो किंवा गोळा करतो, त्या कधी ना कधी संपणाऱ्या असतात. पण जेव्हा पुण्य धर्म किंवा चांगले कर्म करतो त्या गोष्टींचा संग्रह करा. त्या गोष्टींचा संग्रह कधीही संपणारा नसतो, जन्मजन्मी तो आपल्या सोबत राहतो. तर बघा, भविष्य पुराणात माघ पौर्णिमा पूजनीय आहे असे म्हटले जाते. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात की हे युधिष्ठिरा, हे पांडवांनो, म्हणजे सगळ्या 5 पांडवांना ते संबोधित करतात की स्नान दान आणि तर्पणाचे महत्त्व अतिशय उत्तम रीतीने कृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलेले आहे. आणि या दिवशी खूप महत्त्वाचे स्नान आणि दान आणि तर्पण आहे. बघा मंडळी, या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याचे देखील महत्त्व आहे. तर बघा, आपल्याला चंद्राला अर्घ्य देताना कच्चं दूध घ्यायचं आहे. कच्चं दूध नसेल तर तुम्ही साधं जलसुद्धा, पवित्र जल घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडेसे फुलं टाका, थोडा अक्षदा घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम चंद्रदेवाय नमः. तर बघा, असे केल्याने म्हणतात की लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्या घरातील सगळे दारिद्र्य नष्ट होते. होईल तेवढं आपण हे उपाय करू शकतो. तर मंडळी, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर बघा,
संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला किचन साफ करायचे आहे, व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर तिथे संध्याकाळी आता कापसाचं तेल असतं, कापसाच्या आत जे बी असतं त्याचं नाव मला आठवत नाही आहे, तुम्हाला आठवलं तर नक्की कमेंट करून सांगा. ते कापसाच्या तेलाचा दिवा आपल्याला किचनमध्ये लावायचा आहे. तर बघा मंडळी, याच दिवशी रवी पुष्य योग देखील येत आहे. तर सूर्योदयापासून म्हणजेच रात्री 11:58 हा रवी पुष्य योग आपल्याला लाभत आहे. असे म्हणतात या नक्षत्राला ब्रह्माजींचा शाप मिळाला आहे, म्हणजेच या नक्षत्रात पाणीग्रहण म्हणजेच विवाह करायला जमत नाही. म्हणजेच जेव्हा कोणी या नक्षत्रात विवाह कोणाचा होतो त्या जर झाला तर तो विवाह टिकत नाही किंवा त्या विवाहात काही ना काही बाधा येतात. तर बघा, या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. ज्यांना व्यापारात धनवृद्धी करायची आहे किंवा कोणाला आपल्याला स्वतःचा एक व्यापार उभा करायचा आहे, तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे धनवृद्धीसाठी. तर सूर्यास्तापर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. तर बघा, आपल्याला एक वडाचे पान घ्यायचं आहे आणि त्या वडाच्या झाडाला नमस्कार करा आणि त्यानंतरच वडाचं पान तोडा किंवा खाली गळालेले एखादं पान असेल तेही तुम्ही घेऊ शकता. तर बघा, त्या वडाच्या पानावर अगोदर ते स्वच्छ करा आणि त्यानंतर हळदीने किंवा कुंकाने त्याच्यावर स्वस्तिक करा आणि त्याच पानाला तुम्ही धूप किंवा दीप दाखवा. आणि तेव्हाच जेव्हा धूप दीप दाखवता तुम्ही त्या पानाला, त्या टायमिंगला तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ करू शकता. तुम्हाला म्हणता आला तर तुम्ही पाठ म्हणू शकता किंवा मोबाईलवर तुम्ही लावून देऊ शकता, ऐकू शकता. तर ते जे वडाचं पान आहे ते तुम्हाला तुमचं जे तिजोरी आहे किंवा गल्ला आहे तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि पुढच्या पुष्य नक्षत्रापर्यंत ते पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. जेव्हा पुढचे पुष्य नक्षत्र येईल तेव्हा रवी पुष्य नक्षत्र येईल तोपर्यंत तिथेच त्या गल्ल्यात ठेवायचं आहे. आणि दुसरे पान जेव्हा तुम्ही घ्याल आणि तिथे ठेवाल, ते जुने जे पान आहे ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. तर बघा, तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि त्यानंतर याच दिवशी आपल्याला भद्रायोग मिळत आहे आणि भद्रायोग जो आहे तो सकाळी 5:53 चालू होत आहे. तो आहे संध्याकाळी 4:46 बघा, भद्रायोगात कोणतेही असे म्हणतात की कोणतेही मांगलिक कार्य करू नये, चांगली कामे करू नये. म्हणजेच काय तर गृहप्रवेश तुम्हाला करायचा असेल तो गृहप्रवेश तुम्ही लांबणीवर टाकू शकता, त्या टायमिंगमध्ये करू नका. किंवा नवी गाडी घ्यायची असेल ती पण घेऊ नका. विवाह असतील ते थांबवा. तर बघा, आणि राहू काळ देखील 6 वाजेपर्यंत, भद्रा नक्षत्र जे आहे 5 ते 4:46 आहे आणि राहू काळ 6 वाजेपर्यंत आहे. म्हणजे 6 वाजेपर्यंत आपल्याला कोणतेही चांगले कामं करायची नाही. पण या टायमिंगमध्ये तुम्ही पूजा पाठ व्रत करू शकता. तर बघा, माघ पौर्णिमा ही पितृ तर्पण करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. ज्यांचे जे पितृ आहेत, बघा आपल्याला माहिती नसतं पूर्वजांसोबत आपल्या काय घडलेलं आहे, कोणते पितृ कोणत्या योनीत गेलेले आहेत किंवा कोण एखादा पितृ असू शकतो की ज्याला प्रेत योनी मिळाली आहेत. मग ते आपल्या चांगल्या कर्माची वाट बघत असतात आणि ते आपल्याला करायचे आहेत. तर माघ पौर्णिमेला आपल्याला पितृतर्पण करायचं आहे. आपण रोज पण करू शकतात. काही लोकांचं असे म्हणणं असतं की पितृतर्पण आपण रोज करू शकतो का? तर हो, करू शकतात आणि कोणीही करू शकतात. ज्यांचा विवाह झालेला नाही ती कन्या करू शकते किंवा ज्यांचे विवाह झालेले आहेत तेही करू शकतात. पण हे पितृतर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तर बघा, पितृतर्पण कसे करायचे हे पण बघू आपण. तर आपण जल घ्या पवित्र, त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ टाका आणि गीताचा 7वा अध्याय तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवर लावून ते ऐकू शकता. आणि 7वा अध्याय वाचून झाल्यानंतर दक्षिणेला हे जल आपल्याला अर्पण करायचे आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे, हे पित्रांनो, या जलाच्या माध्यमातून मी तुम्हाला तृप्त करत आहे आणि तुम्ही तृप्त व्हा, तृप्त व्हा, तृप्त व्हा असे 3 वेळेस म्हणा आणि ते जल पित्रांना अर्पण करा. तर बघा, मी आधी म्हटल्याप्रमाणे सुख आपल्याला प्रयत्न करण्याने मिळते, पण दुःख असं आहे ते आपोआप येते आपल्या जीवनामध्ये. आणि
आपला दरवाजा एवढा ठोठावते की जोपर्यंत आपण दरवाजा उघडत नाही तोपर्यंत दुःख आपल्या घराचा दरवाजा ठोठावते. ते दुःख कोणत्याही मार्गाने येऊ शकते. आधीचे आपले प्रारब्ध असतील, आपल्याला पितृदोष असेल, या कोणत्याही मार्गाने आपल्याला दुःख भोगावे लागतात. तर बघा मंडळी, हे थोडेफार आपण उपाय करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या असतात त्या बऱ्याच गोष्टी आपण असे छोटे छोटे उपाय करून किंवा देवाची सेवा करून किंवा देवाचे नामस्मरण करून त्या ज्या मोठ्या गोष्टी घडणाऱ्या असतात किंवा मोठे दुःख आपल्या जीवनामध्ये येणार असतात ते आपण टाळू शकतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात नंतरच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.